मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. कुंपणावरती थोरले पाटील आले आणि त्यांनी पानाची पिंक टाकली. धोत्राच्या सोग्यानं तोंड पुसत ते शांत्या सुताराच्या आवारात शिरले. तसा शांत्या सुतार लगबगीनं उठला. छत्रपती बिडी विजवून तो घाईघाईने त्यांच्या सामोरी गेला. आधीच बावळट असलेला आपला चेहरा आणखीनच पडल्यासारखा करून तो थोरल्या पाटलांना म्हणाला, काय थोरलं पाटील, इकडं कुठं गरिबाकडं वाट चुकलासा म्हणतोय म्या. पाटील जरा नाराजच होते. शांत्या सुताराचा शांताराम मेस्तरी झालाच लेका. तवा तुला पाटलाच्या वाट्याची वाट कशी आठवणार, म्हणून मीच वाट वाकडे करून आलूया झालं तुझ्या खोपटाशी. थोरलं पाटील, या शांत्याचं चुकलंच, पण काय सांगू तुम्हासनी, टाइमच भेटायला मागना झालाय. त्यातून ही मसनी शेतीची अर्जंट कामं. काय आण कुठं मरल, हा मिस्त्री नव सुतार. अरे मला काय कळत नाही का, दिसत नाही ती तुझ्या अर्जंट काम. मी काय मिनिस्टर हाय का कलेक्टर न समजाया. खरंच थोरलं पाटील, खाजवाया बी फुरसत भेटना झाल्या. काय करू म्या. लेका लय खास तुला, तू तरी काय करशील र. मायबाप पाटलांनी जसं म्हटल्यावर आम्हा गरीब लेकरांचं बोलणंच खुंटलं की. अरे 3 दिस सांगावा धाडतूया, तुझा पत्त्या तरी कुठं हाय लेका. हितच तर हाय की थोरलं पाटील. लेका वर खोटं तरी बोलू नगस. परवा बाजाराच्या दिवशी थिएटरात भेटला होताच नव सदा पवाराला. काय करावं थोरलं पाटील, अचानक पाहुणा आला बघा. त्याला पाहिजेल होता तमाशा. अलीकडच्या पाहुण्यांना निस्ती कोंबडी गावठी नवटाक चालत नाही. तमाशा नाही तर सिनेमा पाहिजेल. म्या म्हणलं जवळपास काही तमाशाचा फळ आलेला नाही. पाहिजेल तर मराठी सिनेमा दाखवतो. मराठी सिनेमा म्हणजे तरी काय असतोया, निस्ता तमाशा. पाहुणा म्हणला चालल म्हणून गेलो होतो गुरुवारी सिनेमाला. अरे पण खाजवाया बी येळ नव्हता नव तुला, का तुझ्या पाहुण्याला सांगितलंस अंधारामध्ये खाजवायला. धनी तुम्ही पाटील हायसा गावचं, तुम्ही काय बी बोललासा तरी चालतया. अरे लेका असं बोलायची येळ तूच आणल्यास नव माझ्यावरती. तुम्ही बलुतेदार मंडळी लय हुशार झालायसा अलीकडं. सुगीच्या टायमाला लय मऊ असतायसा, पण कामाच्या येळेला एकदम कडक. अरे तुम्ही प्रत्यक्ष पाटलाला गुंगारा देतायसा, मग गरीब बिचाऱ्या कुळांना काय दाद द्याल हो. थोरलं पाटील, आईच्या आणि येणार होतो आज तिने सांजला. 3 सांजचं कार्य की गोरज मुहूर्त धरला होताच म्हणायचा. उलट म्याच अक्षता घेऊन आलूया म्हणून सापडलायस तू घरी. पाटील अक्षित चूक झाली माझी, पाहिजे तर पाय धरतो बघा तुमचं. लेका असली नाटकं लय बघितल्या ती म्या. नाटकं नव्ह थोरलं पाटील, हवं तर माझ्या कारभारणीला तुम्ही विचारा. मी तुमच्या वाड्यावरती येणारच होतो आज तिनं सांजला. अरे तुझीच ती कारभारीन की, तुझीच रिवडणार. बरं ते राहून दे, आज नक्की येणार आहेस नव सांच्याला. आता सांच्याला कशाला, आत्ताच येतो की तुमच्या संगतीनं. हे बोलणं चाललं होतं तेवढ्यात पदरानं तोंड लपवीत लपवीत शांतारामाची बायको आली. तिच्या हातात एक ताटली होती आणि ताटलीमध्ये चकाकणारे 2 चहाचे पेले. चहाची वाफ पाहून थोरले पाटील आपलं पुढचं बोलणंच विसरले. काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाले, आता कशाला चहा. मुरकत मुरकत शांती म्हणाली, थोरलं पाटील काय रोज धूळ झाडते ती भैया गरिबांच्या खोपटाला. असं म्हणतेस, मग काय सरकार. असं म्हणत शांती माघारी पळाली. शांताराकडे वळून पाटील म्हणाले, शांत्या तुझी कारभारीन एकदम ट्रेंड आहे बघ. झिडपीच्या शाळेत मास्तरीनच व्हायची ती तुझी बायको झाली. आणि धोत्राच्या सोग्याने चहाचा पितळी ग्लास धरून फुंकून फुंकून चहा पिऊ लागले. शांतारामानंही दुसरा ग्लास हातात घेतला आणि पाटलांच्याकडे एक बेरकी कटाक्ष टाकून तोही चहा पिऊ लागला. दोघेही चहा पानामध्ये तल्लीन झाले. नंतर पाटलांनी रिकामा ग्लास ताटलीमध्ये ठेवला आणि धोत्राच्या सोग्यानं मिशी कोरडी केली. मग ते पायतानाच्या दिशेने वळाले. त्यांच्या मागोमाग शांतारामही मेंढरासारखा त्यांच्या मागे पळत सुटला. शांताराम सुताराला घेऊन थोरले पाटील वाड्याच्या मागील दारी आले. त्यांच्या परसात भिंतीपासून
4 हात अंतरावरती एक झाड काहीसं वाकून उभं होतं. झाडाची एक मोठी फांदी पर्णहीन होऊन काळी ठिक्कर पडली होती. परंतु झाडाच्या अन्य असंख्य फांद्या आकाशाला कडेवर घेण्याच्या आवेशाने पसरल्या होत्या. बाभुळवाडीच्या आसपासच्या मुलुखात असं आडदांड झाड शोधूनही सापडलं नसतं. महापुराच्या वेळी सर्वदूर पसरणाऱ्या नदीसारखं ते झाड सर्व दिशांना सुसाट वाढलेलं होतं. थोरल्या पाटलांच्या 5 पिढ्यांच्या मागच्या कुणा पूर्वजानं ते झाड लावल्याचं त्यांच्या ऐकिवात होतं. अंगापिंडानं आणि वयानंही इतकं थोरलं झाड कुठंबी नव्हतं. परंतु गेल्याच वर्षी वळीवात वीज पडल्यानं त्या झाडाचं डावं अंग निकामी झालं होतं आणि उरलेलं झाड वाळण्याच्या तयारीमध्ये लागलं होतं. झाडाचा उरला सुरला भाग आज जरी उभा दिसत असला तरी ते झाड कोणत्याही क्षणी भुईसपाट झालं असतं म्हणून तर थोरले पाटील चिंतेमध्ये होते. वास्तविक ते झाड तोडण्याचं थोरल्या पाटलांच्या मनातही आलं नसतं. परंतु त्या विकलांग झाडाचं दर्शनही डोळ्यांना आणि मनाला वेदना देत होतं. कारण त्या झाडावर त्यांचं अतिशय प्रेम होतं. ते अजूनही त्या एकाच झाडाला स्वतःच्या हातांनी पाणी घालत असत. माहेरपणाला येणाऱ्या लेकी त्याच झाडाच्या झुल्यावरती गाणं म्हणत नागपंचमीचा सण साजरा करायच्या. पाटलांची वंशवेल देखील त्या झाडाच्या मायेच्या सावलीत त्या झाडासारखीच लांब रुंद पसरलेली होती. आता मात्र ते झाड फार काळ त्यांच्या सोबतीला राहणार नव्हतं. म्हणून मोठ्या कष्टानं त्यांनी ते झाड तोडण्याचा निर्णय घेतला होता. आणि दुसरंही कारण होतं. ते झाड वादळानं खाली आलं असतं तर त्यांच्या वाड्यालाही मोठा धोका होता. शांताराम सुताराला ते झाड दाखवीत थोरले पाटील म्हणाले, मिस्त्री, हे झाड तोडायचं काम होतं आणि ते बी 4-8 दिवसात. तोडून टाकू की, काय हाय त्यात पण. आणि पुन्हा पण काय व्हैर, हे काम अक्षी लय जिकरीचं आहे बघ. आपल्या वाड्याला सुदेक धोका आहे त्याचा. अरे म्हणून तर तुला कधीपासनं निरोप धाडत होतो म्या. नाहीतर काय हे बिचारं झाड माझ्याकडं खायला मागत होतं का प्यायला मागत होतं. थोरलं पाटील 4 माणसं लावावी लागतील बघा आणि त्यातून ही शेतीची अर्जंट कामं बी हायती पडल्याली. पण मिस्त्री हे काम बी तेवढंच अर्जंट आहे की. माणसं बाहेरून बोलवाया लागतील. मागीव की बाहेरनं, काय हाय त्यात. पाटील, समधी सुतार कामाची माणसं बी कामामध्ये गुंतलेली हायती आणि त्यातून हे झाड तोडण्याचं काम म्हणजे फारच जिकरीचं असतंय बघा. अरे जिकरीचंच काय पण जोखमीचं बी असतंय हे काय ठावं नाही व्हय मला. आता कसं बोललासा. आजकाल सुताराच्या कामाला माणसं मिळना झाल्याती सहजासहजी. 200-200 दिले तर तरी यायला राजी होना झाल्याती. एक वेळ डागदर मिळल पण सुतार औषधाला बी मिळायचा नाही. ते समद खरंच असणार. म्हणून तर तुले का 4-4 दिवस सांगावा धाडून बी फिरकला नाही सकडं. अव थोरलं पाटील, एकदा का 10 वेळा कबूल करतो की चुकलं माझं म्हणून. ते जाऊ दे र. कामाचं काय करतोयस तू. काम झालंच असं समजा की. मी ठीक समजीन र. कधी करतोयस तेवढं मात्र सांग. कधी करू म्हणतासा. उद्याच कर मी. केलंस तर आज बी सुरू करू शकतोयस तू. उद्या कसं जमणार. माणसं गोळा कराया नकोत होय. कर की माणसं गोळा. मी काय नको म्हणतोय व्हय तुला. रोज 4 माणसं 8 दिवसाचे 7,000 होत्याली. वर मला 2,000 तरी मजुरी नको का. म्हणजे 9-10 हजार झालं तर की र समद मिळून. 10-12 समजून चाला पाटील. आणि वर 2,000 कशासाठी र म्हणायचं. त्याचा असा आहे बघा थोरलं पाटील. हे एवढं झाड उभ्याचं आडवं करायचं आणि ते धूळ हितनं हलवायचं. त्याला बी 1000-2000 लागणारच की हो. आणखी काही राहिलं नाही नवं. पाटील, मी एवढं मोठं कंत्राट घेणार तर मला काय फुकाट राबून घेणार आहेसा व्हय तुम्ही. अरे पण तुझं बी धरलं होतं की हिशेबामध्ये. पाटील, ते माझ्या मजुरीचं आणि कंत्राटाचं नव्हं. म्हणजे 15,000चं घबाड हाय म्हण की ह. पाटील, एवढ्या मोठ्या कामाचं 15,000 म्हणजे कंच्या झाडाचा पाला. 15,000 म्हणजे स्वस्ताईच्या काळातलं लगीनच झालं म्हण की र गड्या. व्हय की. पण गरीबाचं लगीन तालेवार पाटलाचं नव्हं. हे काय जमायचं नाही. वट्ट 5,000 देतो. होणार असेल तर हो सांग. उगाच तोंडाची वाफ दवडण्यात काय मतलब हाय. 5,000त काय होणार पाटील. नाही होत नवं. मग जाऊ दे. अव पाटील, आजकाल सुताराने मजुरांची मजुरी केवढी वाढल्या हाय हे ठावं आहे तुम्हासनी. मजुरीच का, माजुरी बी वाढल्या माजुरी.
म्हणून तर झाड तोडण्याचं मोजून 5,000 देतोया नव. बघा 12,000च्या खाली जमणार नाही म्हणतोयास नव. व्हय, मग उगाच कशा पाय थांबलायस हत. गावच्या पाटलाचं काम म्हणजे स्वतःच्या घरचंच काम की. अरे शांत्या, घरच्या माणसांकडून वाजवून बक्कळ पैसा मागतोयास की र लेका. काय लाजबीज हाय का नाही तुला? घरच्या कामाची कंची लाज म्हणायची पाटील. शांत्या नव शांताराम मिस्त्री. 5,000मध्ये जमत नसल तर तुम्ही तुमचा रस्ता धरा बघा. असं नाराज होऊ नकासा थोरलं पाटील. मी काय पैसे घेतलं नसतं पण काय करणार, ही महागाई बघतायसा नव. ही महागाई काय मी केलेली नाही आणि गरिबांना रोजगार मिळावा म्हणून मी काय काम काढलेलं नाही. थोरलं पाटील, तुमचं बी राहून द्या आणि माझं बी राहून द्या. फक्त 10,000त करून देतो बघा तुमचं काम. सांगितलं नव. 5,000च्या मोहर एक दिडकी बी मिळायची नाही तुला. 5 म्हणजे लयच कमी होत्या ते. 5,000 म्हणजे कमी हायती ना, मग थांबलायस कशा पायी? बरं, काम कधी सुरू करायचं? लेका शांत्या, पुन्हा तुझं रामाची सीता कोण सुरू झालं की र? तसं नाही, काम व्हायचं अर्जंट आहे तवा. काम लगेच सुरू करायचंय. पाटलांनी शांत्याचं वाक्य पुरं केलं. पण पाटील, मला काय सुटणार हो ह्यामध्ये? आत्ताच म्हटलास नव हे घरचंच काम आहे म्हणून. व्हय, पण मजुरी 7,000च्या वरती जात्या की हो पाटील. मग 2,000 घरचा आहेर समजून काम कर. पाटील, आता लय ताणू नगासा बघा. गरिबाच्या पाठीवर मारा पर पोटावर मारू नगासा हो. अरे हा तर तुम्हा गरिबाचा पेटंट डायलॉग आहे. दुसरं काहीतरी नवीन बोल. 8,000त काम फत्ते करतो, ते बी 4-5 दिवसात. असं कर, 6,000 देतो. उद्या काम सुरू झालं पाहिजे. असं करू नकासा हो पाटील. 7,000 तरी द्या. फक्त 1,000साठी पाटलांनी आम्हा गरिबांच्या पायरीवरती उतरू नये. पाटील म्हणून काही मान मर्यादा आहे की नाही? शांत्याच्या आगाऊ बोलण्याचा पाटलांना राग आला. ते चिडून म्हणाले, आमचा मानपान काढू नगस. तुझी पायरी वळकून बोलत जा. तुला 6,000त परवडत नसल तर मी दुसरा माणूस बघीन. थोरले पाटील, गरिबावरती राग धरू नका. मी शेवटाला एक सुचवू का? आता घासाघीस पुरे झाले. मी बी स्पष्टच सांगतो, 6,000वरती एक छदांबी मिळायचा नाही. असं म्हणून पाटलांनी एक घाव 2 तुकडे या पद्धतीनं चर्चा संपवली. तेवढ्यात कुलकर्णी मास्तरांच्या खाकरण्याचा आवाज ऐकू आला. कुलकर्णी मास्तर आले वाटतं. पाटील पुटपुटले. वय थोरलं पाटील, ह्या कुलकर्णी मास्तरांचाच आवाज आहे. शांताराम काहीसा नजर स्वरात म्हणाला. शांत्या, निघ आता. तुला पटत असेल तर कुऱ्हाड घेऊनच दारात हजेरी लाव. सकाळी आला नाहीस तर बघीन काय करायचं त्या. पाटलांचं बोलणं पुरं होईस तोवर कुलकर्णी मास्तर येऊन उभे राहिले. आल्या आल्या त्यांनी पाटलांना, काय काम काढलं पाटील साहेब म्हणायचं. या वाड्यावरती आणखीन 3रा मजला उठवायचा विचार आहे का काय हो तुमचा? नाही व मास्तर, आता कुठला 3रा-4था मजला करत बसतायसा? मग या मेस्तरी संगट हवा पाण्याच्या गप्पा चालल्या होत्या की काय म्हणायचं? शांताराम आणि हवा पाण्याच्या गप्पा मारणार? अव तो हाय कामाचा माणूस, त्याला खाजवायला बी फुरसत नाही नव. मग तो चालला होता याच वाटन तवा. पाटलांना कुलकर्णी मास्तरांच्या पुढं हा विषय काढायचा नाही हे ओळखून शांताराम, बरं आहे तर थोरले पाटील, येतो मी. मास्तर, येतो म्या. व्हायचं अर्जंट काम होतं. असं म्हणून तो तिथून सटकला. कुलकर्णी मास्तरांनी पाटलांना विचारलं, पाटील, हे झाड तोडण्याचं कंत्राट देत होतासा का काय हो शांत्याला? तुम्हाला कसं कळलं हो मास्तर? पाटलांनी आश्चर्यानं विचारलं. तुमचा शिरप्या सांगत आला म्हणून तर धावत आलो समधी कामं टाकून. असं शिरप्या हाय कुठं? त्याला पाठवला हाय मी बिडी बंडल आणाया. आता येईलच की तो इतक्यात. पाटील, शांताराम मिस्त्री संगट कंत्राट नक्की झालं का हो? तसं नक्की नाही, लय नकर करतोय लेकाचा. उद्या सकाळी कुऱ्हाड घेऊन आला तर नक्की समजायचं. देण्या घेण्याचं काय ठरलं या? 6,000 देतो म्हणलोय. एडे का खुळे तुम्ही पाटील? म्हणजे हो मास्तर, तुमच्या परीस तो तुमचा आडाने घरगडी शिरप्या शाना म्हणायचा. मी नाही समजलो मास्तर. तो म्हणत होता झाड तोडण्याचं 5,000 देणार आहे ती पाटील. यात येडपणा कंचा हो आलाय. ते तुम्हासनीच मागाहून कळल की. आता शांत्या आला तर त्याला सांगायचं की हे काम मी दुसऱ्याला दिलंया म्हणून. पण तो सकाळी आला म्हणजे? शांत्या आणि सकाळी येतोय, वाट बघा. तो तुम्हाला अजून अडवून बघणार.
माझ्या मोर तुम्ही हा विषय काढला नाही ते बरंच केलं सा. संध्याकाळी नाही तर उद्या दुपारनंतर हालत डुलत येईल गडी. माणसं मिळना झाल्या ती. मिळाली तर लय पैसे मागत्या ती. कंत्राटाचं पैसे वाढवून द्या असं म्हणून तुम्हासनी शेंड्या लावण्याचा प्रयत्न करील बघा. मग काय करायचं म्हणतासा मास्तर? त्याला सांगायचं तू ठरल्याप्रमाणे सकाळी आला नाहीस तेव्हा ठरलेलं कंत्राट रद्द केलं या. हे काम तुला द्यायला मी बांधलेलो नाही. मग कामाचं काय? तो म्हणेल करतो 6,000त काम. मग तरी त्याला काम द्यायचं नाही? नाही, अजिबात नाही. त्याला काही सांगण्याआधी मला सांगावा धाडा. त्याला शब्द द्यायचा नाही. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायला बघतो या लेकाचा. मग कामाचं काय हो मास्तर? त्याची तुम्ही काय बी काळजी करू नकासा. मी बघतो तुमच्या कामाचं. असं म्हणताय होय? मग येऊन द्या त्या शांत्याला, बघतोच त्याला. तो सांच्याला आला तर हे कंत्राट त्याला द्यायला तुम्ही बांधलेले नाही, एवढं तुम्ही ध्यानात ठेवा. अक्षी खून गाठच मारली मी असं समजा की हो मास्तर. मास्तरांचं म्हणणं खरं ठरलं. शांताराम दुसऱ्या दिवशी सकाळी आलाच नाही. तो तिसऱ्या दिवशी दुपारी सावकाश हालत डुलत आला. पाटील त्याच्याशी काहीच बोलले नाहीत. पानाला चुना लावत स्वस्त बसून राहिले. त्याच्याकडे लक्षच नसल्यासारखे नव्हे, त्याचं येणं त्यांच्या गावीच नसल्यासारखे ते मख्खपणे चेहरा करून इतरच काम करीत राहिले. आता मात्र शांत्याचा धीर सुटायला लागला. तो काहीसा अस्वस्थ झाला. काकुळतीस येऊन त्यानं पाटलांना विचारलं, काय करतायसा पाटील? कशाचं म्हणतो मेस्त्री? अव थोरलं पाटील, कामासंबंधी म्हणतोया मी. कसल्या कामासंबंधी विचारतायसा मिस्त्री? कमाल हाय थोरलं पाटील तुमची बी. अव झाड तोडण्याच्या कामाचं म्हणतोया म्या. कंच झाड तोडतायसा तुम्ही मेस्त्री? अशी मस्करी करू नकासा थोरलं पाटील गरीबाशी. मी तयार हाय तुमच्या सांगण्याप्रमाणे झाड तोडायला 6,000 रुपयांना. शांती म्हणली, धनी थोरल्या पाटलांचा मान राखा. मला बी ते पटलं. मी तिला म्हटलं, मायबाप हाय ती थोरलं पाटील आपलं. त्यांच्या शब्दाबाहेर हाय व्हय मी. थांब मेस्त्री, मी तुला काल सकाळी बोलिवलं होतं. पटलं तर कुऱ्हाड घेऊनच ये म्हटलं होतं का नव्हतं र? नाही कुठं म्हणतोय आम्ही. पण सकाळी सकाळीच अर्जंट काम निघालं बघा काल. आवताचं काम होतं. व्हय नव? मी पण हे काम दुपार पवतर तुझी वाट बघून अर्जंटच दुसऱ्याला दिलं या बघ. थोरल्या पाटलांनी गरीबाच्या मोहरचं जेवणाचं ताटच काढून घेतलं म्हणायचं. मी कशा पायी काढू र तुझं ताट? तूच ते लाथाडलेस तुझ्या हातानं न येऊन. तुझ्या घरला धाडू की काय ताट? पाटील आणि शांत्या यांच्यातील वरील संवाद चालू असतानाच कुलकर्णी मास्तर वाड्यामध्ये शिरले. आल्या आल्या त्यांनी, काय पाटील साहेब, काय एवढं गुपित चालले परवापासनं? शांताराम मिस्त्री संगट म्हणायचा. काही नाही मास्तर. तुम्ही तरी सांगा की मास्तर, थोरल्या पाटलासनी. शांत्या अर्जवी स्वरात मास्तरांना विनंती करू लागला. काय सांगू म्हणतोस मेस्त्री तू? मला झाड तोडण्याचं काम द्यायला सांगन की, पण तू किती देणार झाड तोडून नेण्याचं? देणार नाही, फक्त 6,000 घेणार. अरे मेस्त्री, हा वायदा झाला परवाचा. तू काल सकाळी आला असतास कुऱ्हाड घेऊन झाड तोडायला तर थोरले पाटील तुला 6,000 देणारच होते की. पण तू त्यांची अट पाळली नाहीस म्हणून तो करार रद्द झाला. आता नवीन कराराच्या अटीप्रमाणे तू काम करणार असशील तर तुला हे कंत्राट मिळेल. म्हणूनच तुला म्या विचारतोया नव्ह. आता हे झाड तोडून नेण्याचं किती रुपये देणार? झाड तोडायचं आणि वर पैसे बी द्यायचं तर व्हय? मेस्त्री, येड घेऊन पेडगावला जाऊ नगस. मी काय म्हणतोया ते समजतया तुला. हे झाड तोडून नेण्याचं कंत्राट तुला पाहिजे असेल तर उद्या सकाळी 8 वाजता न विसरता नगदी 5,000 रुपये घेऊन ये. उद्या सकाळी कुऱ्हाड नाही आणली तरी चालेल, पण रोख 5,000 रुपये घेऊन ये. उशीर केलास तर आजच्या वाणीच हा करार सुदीक रद्द होईल. शांताराम मेस्त्रीचा चेहरा पांढरा फटक पडला. पाटील देखील अवाक झाले. कुलकर्णी मास्तरांनी शांत्याला विचारलं, मग काय म्हणतोयस मेस्त्री? वाईच विचार कराया येळ पाहिजे की. मास्तर, तुम्ही अक्षी तलाठी पेस्ट टाकला हायसा या गरीबावरती. वेळ पाहिजे म्हणतोस? दिली की उद्या सकाळपर्यंत. 8 म्हणजे सकाळचे 8 बरं का? मेस्त्री, 3 सांजचं नव्ह. मास्तर, लय होत्या ते 5,000 म्हणजे. व्हय नव्ह? मग आता कशा पाय बसलायस इथं? तू तर अर्जंट कामाचा माणूस आहेस नव्ह. थोरल्या पाटलांनाच पाहिजे होतं काम म्हणून तर आलो इथं अर्जंट काम टाकून. अरे काल सकाळी बोलिवलं होतं तर तू आज सांच्याला आलास.
आणि वर्तवण करून काय म्हणतोयास अर्जंट आलोया म्हणून. नीट लक्षात ठेव तू. उद्या सकाळी 8 वाजता नगदी 5,000 रुपये घेऊन यायचं आणि गपगुमान कामाला लागायचं. सकाळी 8चं 8:15 झालं तरी हे कंत्राट रद्दच झालं समज. फार सांगतायसा मास्तर तुम्ही. या जंगली झाडाचे 5,000 म्हणजे 5,000त सागाचं हवं होतं की रे शिशवी हवं होतं. शांताराम मेस्त्री त्यावर काही एक बोलला नाही. कट्ट्याजवळच पाटलांचा घरगडी शिरप्या उभा होता. तो म्हणाला, मास्तर झाड चंदनाचं असतं तर मेस्त्रीनं वाईच विचार केला असता. शांताराम शिरप्यावरती भडकला. तो ओरडून म्हणाला, शिरप्या लेका तुला काय कळतंय रे लाकडातलं. सांग काम्या घरगडी तू. खरं हाय तुझं म्हणणं. मला त्यातलं कळत असतं तर मी बी तुझ्यावाने मिस्त्री म्हणून मिरवला असतो की र गड्या. नव नव मेस्त्री. पाटील आणि कुलकर्णी मास्तर खळखळून हसले. पण पाटलांनाही हे अति होतंय असंच वाटत होतं. पण ते मुत्सद्दी होते. इतरांपेक्षा त्यांनी 15-20 पावसाळे जास्त काढले होते म्हणून ते त्यावर काहीच बोलले नाहीत. मूळचा चिकटपणा न सोडता शांत्या म्हणाला, मास्तर 3,000त तोड करा. गरीबालाही 4 दिडक्या मिळू द्यात. त्यावर मास्तर म्हणाले, मी कोण तोड करणार. झाड पाटलांच्या मालकीच आणि ते तोडणार तू आहेस. पाटलांनाही आता फिरकी घेण्याची लहर आली. ते म्हणाले, खरं तर मास्तरांनी कमीच सांगितल्या ती. या झाडाचं कमीत कमी 10,000 तरी आलं पाहिजे होतं. पण काम अर्जंट हाय आणि मास्तरांच्या तोंडून शब्द निघालाय. मास्तरांचा शब्द म्हणजे सवता माझा शब्द समज. उगाच चेंगटपणा करू नगस. यात एक ढब्बू पैसा बी कमी होणार नाही. शांतारामला आता तिथं बसवेच ना. तो अखेरचा प्रयत्न करू लागला. म्हणाला, थोरलं पाटील मेल्या माणसाला मारू नगासा हो. सकाळी 3,000 आणून देतो आणि 2 दिवसात अंगण साफ करतो बघा. ते जमायचं नाही. पाटलांनी निक्षून सांगितलं. तसा मेस्त्री जागेवरून उठला आणि मागील दारी जाऊन पुन्हा झाड पाहून आला. आपल्या चिवटपणाची कमाल करीत तो म्हणाला, काही दम नाही थोरलं पाटील या झाडात. तद्दन जंगली झाड हाय जंगली झाड. त्यातून अर्ध्या झाडाचा कोळसा झालाय पुरा. लाकूड म्हणून एक पैशाच्या कामाचं नाही. ते बी जळाव लाकूड म्हणून. आमच्या सुतार कामाला एकदम कंडम, एकदम बाद. अरे तिच्या. शिरप्या आपला राग आवरू शकला नाही. पाटलांनाही मेस्त्रीचा भयंकर राग आला. आपल्या जीवाभावाच्या झाडाला कंडम बाद म्हणणाऱ्या शांत्याच्या तोंडात ठोसा द्यावा असंच त्यांना एक क्षणभर वाटलं. पण ते इतकंच म्हणाले, शांत्या, तुला हे झाड तोडायचं नसेल तर चालायला लाग. पण माझ्या या मायबाप झाडाबद्दल असं काही वाईट वंगाळ बोलशील तर हाकलून देईन बघ. आपले शब्द पाटलांच्या वर्मी लागले हे शांत्याच्याही लक्षात आलं. तो म्हणाला, माफी असावी थोरले पाटील. बोलण्यात चूक झाली. या गरीबावरती दया करा. पुन्हा असला आगाऊपणा खपवून घेतला जाणार नाही लक्षात ठेव. वैजी कान पकडतो की. असं म्हणून तो पुन्हा कट्ट्यावर टेकला. बराच वेळ झाला. दिवे लागण झाली तरी तो तसाच बसून राहिला. पाटलांना जेवायला बोलवायला पाटलीनबाई बाहेर आल्या. त्यांनी शांत्या भाकर खाऊनच जाता असं म्हटलं. तसा मेस्त्री जागेवरून उठला. न गाई, माझी कारभारीन बी माझी वाट बघत असल तकडं. येतो म्या. पाटील आपल्या बायकोला म्हणाले, अहो पाटलीनबाई यांना शांत्या काय म्हणता. तो आता शांताराम मेस्त्री झाले आहेत. फट म्हणता अपमान होईल त्यांचा. चेष्टा करा थोरले पाटील. पण आई साहेबांचा मी अजून शांत्याच आहे. येतो आई, येतो थोरलं पाटील. असं म्हणून शांताराम सुतारानं वाड्यातून काढता पाय घेतला. नंतर कुलकर्णी मास्तरही निघाले. तेव्हा पाटील म्हणाले, मास्तर तुम्ही तरी बसा माझ्या संग जेवायला. नको नको, घरी बाई साहेबांचा उपास सुटायचा आहे. वाट पाहत असतील. येतो म्या. अहो मास्तर, हा शांत्या उद्या आलाच नाही तर फायदा आपलाच होणार आहे. तो कसा, हा शिरप्यास सांगेल बघा तुम्हासनी. असं म्हणून कुलकर्णी मास्तरही वाड्याच्या बाहेर पडले. काय र शिरपा, काय भानगड आहे म्हणायची ही. फायदा कसा काय होणार शांत्या नाही आला तर. शिरप्या पुढं सरकला आणि त्यांच्या कानात कुजबुजला. ते ऐकून थोरले पाटील चकित झाले. त्याच्या बोलण्यावर त्यांचा विश्वासच बसेना. त्यांनी शिरप्याला विचारलं, काय सांगतोयस आणि मजुरी र. धनी मजुरीचं वजा करूनच हिशोब सांगितला म्या तुम्हासनी. खरंच वैजी 16 आनं खरं हाय ह्य. पण हे काम कोण करून घेणार रे. हा तुमचा शिरपा. तू वैजी.
हिथं तुमच्याकडे येण्या अगोदर मी असलीच बक्कळ कामं केलेली आहे ती. सांगतोस काय तू? अक्षी तुमच्या गळ्याची शपथ. आम्ही घरचीच 2 माणसं बाहेरच्या 2-3 माणसांच्या मदतीनं 2 दिवसात हे उभं झाड आडवं करतो की नाही बघाच तुम्ही. अरे तिच्या, मग तू हे मला अगोदरच का रे सांगितलं नाहीस र? अवधनी, मला काय ठावं की तुम्ही तो मुजोर मेस्तरीच्या घरला या कामासाठी जात हायसा म्हणून. असं होय. दुसऱ्या दिवशी सकाळी 8च्या सुमारास कुलकर्णी मास्तर आणि थोरले पाटील वाड्यावर लोडाला टेकून बसले होते. शिरप्या आणि दुसरा एक घरगडी कट्ट्याच्या खांबाला टेकून उभे होते. तोच खांद्यावर कुऱ्हाड घेऊन शांताराम सुतार घाईघाईनं आला. त्यांना आल्या आल्या थोरले पाटील अजून 8 वाजलेली नाहीती नव्ह. थोरल्या पाटलांनी भिंतीवरच्या टोल्याच्या घड्याळात पाहिलं. कुलकर्णी मास्तर म्हणाले, मेस्त्री अगदी वेळेवर आलात तुम्ही. सुटकेचा निश्वास टाकत मेस्त्री म्हणाला, वाचलो बघा. पाटील म्हणाले, मेस्त्री आणा पैसे इकडं. पुरं 5,000 आणले ती नव्ह. त्यांच्या प्रश्नानं शांतारामचा चेहरा पडला. सदऱ्याच्या खिशातून काही नोटा काढीत तो म्हणाला, थोरलं पाटील, बयाना म्हणून 500 रुपये आणला आहे ती बघा. कसला बयाना? पुरे 5,000 आणायचे होते रे कराराप्रमाणे. वय वय, राहिलेले 4,500 2 दिवसात जमा करतो बघा. येळ पडली तर कारभारणीचं दागिनं गहाण टाकून पैसे पुरं करतो. थोरल्या पाटलांनी नकारार्थी मान हलवली. त्यांनी मास्तरांना विचारलं, मास्तर तुम्हीच सांगा आता, काय करावं आम्ही? काय करायचं? कंत्राट रद्द समजून हे काम दुसऱ्याला द्यायचं. सरळ सोप्पं. कुलकर्णी मास्तरांनी निर्णय दिला. कसं बोललात मास्तर? मेस्त्री या आता. तसं नका हो करू थोरले पाटील. पाहिजे तर मी 2 दिवसांनी तुम्हाला 6,000 रुपये देतो. मेस्तरी 6,000त 20,000चा डल्ला मारायचा विचार दिसतोय हो तुमचा. शिरपा न राहून बोलला. 20,000चा? मेस्त्रीनं चमकून विचारलं. व्हय व्हय, जास्तच पण कमी नाही. शिरपानं ठामपणे सांगितलं. तो पुढे म्हणाला, मला लाकडातलं दगड बी कळत नाही, पण या जंगली झाडाची 2 ट्रक तरी जळाऊ लाकडं निघत्याली आणि त्याचं मजुरी जाऊन शान 20-25,000 रुपये आरामात पडत्याली. शिरप्याचं बोलणं ऐकून शांताराम मेस्त्री गप्प गारच झाला. त्याला पुढे काय बोलावं ते बी सुचना. कुलकर्णी मास्तर आणि पाटील मोठ्यानं हसले आणि शिरपाला म्हणाले, चल शिरप्या, कामाला सुरुवात करतोयास नव्ह? वहीजी, अर्जंटच करतो. असं म्हणून शिरपा शांताराम मेस्त्रीकडे वळून म्हणाला, मेस्तर एक विनंती करायची होती. विनंती? काय र? मेस्त्रीनं तुटकपणे विचारलं. व्हय व्हय विनंतीच. अरे पण कसली विनंती ते तरी सांगशील का नाही मला? कुलकर्णी मास्तरांनी शिरपाला विचारलं. विनंती अशी आहे की मुहूर्ताचा घाव या जातीवंत सुतारांच्या नव मेस्तरी यांच्या शुभ हस्ते का काय म्हणत्या ती तसं त्यांच्याच कुऱ्हाडीनं घालावा म्हणून.